तर झालं काय, मी एक व्हिडिओ टाकला होता विकतच्या दुधाचं मी तूप कसं बनवलं. तर त्याच्यावर खूप सारे कमेंट आले होते, की तूप करायची पद्धत तुझी चुकीची आहे. पहिल्यांदा लोणी काढायचं आणि मग तूप करायचं. तर विकतचं दूध आहे, मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि विकतच्या दुधाची अशी काय साय साठणार आहे. त्याचं साय किती थोडी, त्याचं लोणी किती निघणार, तूप किती निघणार. त्यामुळं मी पटकन शॉर्टकटमध्ये आपलं तूप बनवलं होतं. खूप जण म्हणत होते तूप अजिबात चांगलं झालं नसेल, तर तूप खरंच खूप चांगलं झालं होतं. तूप संपतसुद्धा आलं आमचं. आणि एकदा केल्याशिवाय पण काही समजत नाही. खूप जण अशा पद्धतीने पण तूप करतात. त्यामुळे तुम्ही पण एकदा करून बघा. नंतर बऱ्याच जणांना प्रश्न होता माझ्या गाळणीचा, चाळणीचा. तर तुमची गाळण आहे तर ते प्लॅस्टिकचे आहे, सगळं तूप प्लॅस्टिकमध्ये मिक्स झालं असेल असं तसं. तर एवढी पण काही मी वेडी नाही. प्लॅस्टिकचं साईडने आहे, जी गाळणी आहे ती तारेचीच आहे. त्यामुळे तूप पण गाळणी काय असं एकत्र वगैरे काहीसुद्धा झालं नाही. गाळणी जळालीसुद्धा नाही. नंतर एक कमेंट अशी पण होती, की मी सेम तुझ्यासारखंच तूप बनवलं, पण तूप काही झालं नाही. आणि तर दुधामध्ये पण फरक असतो. पिशवीचं दूध असेल तर होत नाही. माझं म्हशीचं दूध होतं, त्यामुळे तूप झालं. बाय.